नागपुर में गरीबों के आशियाने के नाम पर एक बड़े घोटाले का पर्दाफाश हुआ है। विधानसभा सत्र के आखिरी दिन पश्चिमी नागपुर के विधायक विकास ठाकरे ने सदन में प्रधानमंत्री आवास योजना में चल रही गंभीर अनियमितताओं को लेकर सरकार को घेरा। एनआईटी, नगर निगम और महाड़ा अधिकारियों की बिल्डरों के साथ साठगांठ से गरीबों का हक मारा जा रहा है। देखिए संक्षिप्त रिपोर्ट। जी योजना 2022 मध्ये पूर्णत्वास आली। 3,500 लोकांना घरकुल देण्यात आलं। त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था, त्या ठिकाणची उद्यान आणि ज्या मूलभूत सोयी सुविधा आहे ते देण्याचं काम संबंधित एजन्सीचं। आता ही 2022 मध्ये पूर्णत्वास येणारी योजना आहे। आता 4-5 वर्ष झाले आणि या 4 वर्षातच इथे पिण्याचं पाणी मिळून नाही झालं। इथल्या त्या गटर लाईन्स आहेत त्या तुटलेल्या आहेत। उद्यान म्हणजे जे कंत्राटदारांनी लोकांना सोयी सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाही आणि हा का दिला नाही याचा प्रश्न तर याच्यात तुम्ही उत्तर दिलं आहे की हे गाळेधारक नोंदणीकृत सोसायटीवरून सोसायटी मार्फत मूलभूत सुविधा देखभाल केली जाते। ही सुविधा देखभाल फक्त जे रेग्युलर नियमित साफसफाईचं काम आहे त्याची आहे, परंतु ही योजना जेव्हा पूर्णत्वास आली आणि त्यांना ज्या आपण पिण्याचं पाणी, गटर लाईन्स, उद्यान, समाज मंदिर ते काहीच झालेलं नाही। आता याच्यावर आम्ही विचारलं की तुम्ही याची चौकशी करणार काय, तर आपलं उत्तर आहे की प्रश्नच उद्भवत नाही। तर माझा मुख्य प्रश्न आहे की या ज्या घरकुल झालं 3,580 घरकुल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे 4च वर्ष झाले असून तिथल्या लोकांची हलाखीची परिस्थिती आहे। हे कोणत्या कंत्राटदारांनी हे बांधलं, ही एजन्सी कोण होती, याचा कालावधी असेल ना की इतके पैसे शासनाने खर्च केले तर 25 वर्ष चाललं पाहिजे। 4च वर्षात आज रस्त्यांची दयनीय परिस्थिती झाली आहे। याची आपण चौकशी करणार काय, हा मोठा प्रश्न आहे। आणि मला वाटतं यांचं दुसरं उत्तर दिलं आहे की आम्ही तांत्रिक विभागाकडनं याचं निरीक्षण केलं, परंतु त्या स्पॉटवर जाऊन संबंधित अधिकारी तिथले आमदार पाहतील तेव्हा तुम्हाला परिस्थिती समजेल। आज कागदावर ही परिस्थिती सांगितली आहे, तर याला तुम्ही चौकशी समिती नेणार काय। आणि तिसरा प्रश्न आहे की पश्चिम नागपुरातील राजनगर, संत गणेशनगर यांना पंतप्रधान योजनेत आवाज देतील काय, उत्तरासाठी वाढवून देतील। सन्माननीय